काय झालं भाऊजी? कोर्टात निघाले होते, अर्जंट का बोलून घेतलं? हो लालिताई, मी लय प्रयत्न केला पण जित्या मंग्या झुंजारनं शेवटी ती पोस्टर नेलंच. माझ्या हातालाच लागू दिलं नाही त्यांनी. पोरं लय चिडल्यात माझ्या. आता काय करायचं? तेच तर कळना. सगळी पोरं गेलो, मी जित्याच्या रिक्षात पण बघितलं, चेक केलं, पण कुठंच नाही गावलं. पोरांना लय डाऊट आलाय माझ्यावर. रात्री प्यायला बसला होतात ना? ते पोरांबरोबर जरा. भाऊजी का करताय असं? दारूच्या नशेत काहीतरी बोलून बसलात, आजूबाजूच्या लोकांनी ऐकलं तर केवढ्याला पडेल माहिती आहे ना? तुम्ही माझी त्यांच्या समोर बाजू घेताय ना सारखी, म्हणून त्यांना संशय यायला लागलाय. आपण रागाच्या भरात नाही कळत मला, पण लालिताई आता ते पोस्टर आपल्या हाताला नाही लागलं तर काय करायचं? नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे. पोस्टर तर शोधायलाच पाहिजे. पण भाऊजी, आज कोर्टात गोपाळराव काय पुरावे देत आहेत आणि युगंधर प्रताप काय करतायत ना, ते बघणं पण महत्वाचं आहे. ठीक आहे, मग एक काम करू, तुम्ही कोर्टात जावा, मी गावात बघतो कुठं काय गावते का. नाही थांबा भाऊजी, तुम्ही जावा कोर्टात, मी पोस्टर शोधते. तुम्ही मला सांगा कोर्टात काय झालं. अहो लालिताई, तुम्हाला गावात कोणी ओळखलं ना तर गोळ होईल सगळा. अहो भाऊजी, नका काळजी करू, आता ही वेळ एवढा विचार करण्याची नाही. जावा तुम्ही, ठीक आहे. काळजी घ्या. हा बाहेरही कोणाला तरी शोधत होता, आताही शोधतोय. म्हणजे कोणीतरी महत्वाचा माणूस कोर्टात येणार आहे. पण कोण? लाली? लाली तर नसेल ना ती? ॲडव्होकेट युगंधर प्रताप, खटल्याला सुरुवात करा. ॲडव्होकेट प्रताप, खटल्याला सुरुवात करताय ना? येस येस मिलॉर्ड, आय एम सॉरी. युअर ऑनर, आतापर्यंत आपण बघितलं की या केसमधली पीडिता लतिका उर्फ लाली ही गायब आहे आणि पोलिसांना गोपाळवर संशय आहे. याच्या विरुद्ध पोलिसांनी लालीच्या वडिलांनी सुद्धा साक्ष दिली आहे. काही पुरावे सुद्धा सादर करण्यात आले कोर्टासमोर. पण आता मी कोर्टासमोर काही महत्वाच्या गोष्टी मांडणार आहे. मिलॉर्ड, या गोपाळचं वागणं सुरुवातीपासूनच संशयास्पद आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी मी काही साक्षीदारांना इथे बोलवलंय. त्यातली पहिली साक्षीदार म्हणजे स्वतः गोपाळची आई फुलाबाई देशमुख. त्यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलवू इच्छितो. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. हे काय डाउनलोडिंग काय? आता काय फुलं काकू गोपाळच्या विरोधात साक्ष देणार आहे? अरे असं कसं शक्य आहे? थांब जरा, काय होतंय बघू आपण. नमस्कार. तुम्ही गोपाळची आई? गोपाळ तर बरीच वर्ष घरी नव्हता, म्हणजे लहानपणीच पळून गेला होता असं ऐकलं होतं. जज साहेब, या सगळ्याचा या केसशी काय संबंधच नाही ना? संबंध आहे मिलॉर्ड, म्हणून तर यांना बोलवलंय साक्षीसाठी. गोपाळ, तुम्हाला बोलायला वेळ दिला जाईल तेव्हा बोला, आता नाही. माफ करा. मला सांगा, गोपाळ कलकत्त्याहून घरी आल्यानंतर त्याचं सगळ्यांसोबत वागणं कसं होतं? चांगलं होतं साहेब. माझा लोक ना लई प्रेमळ आहे हो, चांगल्या मनाचा आहे. त्यानं कधीच कोणाला दुखवलं नाही हो, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी जमल तेवढी तो मदत बी केलाय त्याने. नाही, पण मग तरी सुद्धा गोपाळच्या विरोधात पुरावे का सापडलेत? आणि तुम्ही लग्नाला गेला होता, अचानक तुमची सून गायब झाली, तुम्हाला तुमच्या मुलावर संशय नाही आला? हो, कसा येईल साहेब संशय? आणि काय येईल? माझ्या लेकाचा ना लालीवर लई जीव आहे हो. तो लई काळजी घेतो लालीची. तिचा एक शब्द बी तो खाली पडून देत नव्हता. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला हे लग्न मान्यच नव्हतं. साहेब, सुरुवातीला मान्य नव्हतं भले, पण नंतर त्यानं लालीशी जुळवून घेतलं, तिला स्वीकारलं बी. साहेब, माझा लोक निर्दोष आहे हो. जज साहेब, माझ्या लेकाने काही बी नाही केलं, निर्दोष आहे माझा लोक. युअर विटनेस. गोपाळ, तुम्हाला फुलाबाईला काही प्रश्न विचारायचे आहेत? नाही जज साहेब,
अहो आईला काय प्रश्न विचारणार? जज साहेब, जगात कुणी कुणाला ओळखू शकलं नाही तरी चालेल, पण आई आपल्या मुलाला ओळखते. मला काही आईला प्रश्न नाही विचारायचे. जज साहेब, मला माझ्या मित्रांना काही प्रश्न विचारायचे, विचारू शकतो का? परवानगी आहे. धन्यवाद. जज साहेब, माझा पहिला मित्र झुंजार खुसपुटे याला इथं बोलवण्याची मी विनंती करतो. झुंजार, मला सांग, तू मला ओळखतो? हे काय प्रश्न आहे का? दोस्त आहे माझा साहेब. मला एक सांग, मी जेव्हापासून आपल्या गावात आलोय तेव्हापासून माझं वागणं कसं आहे? अगदी खरं खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगायचं. नाही साहेब, आमच्या गावात गोपाळ सारखा चांगला माणूस शोधून सापडणार नाही साहेब. एवढं कोण चांगलं असतं का? म्हणजे पण हा आहे. हो, आणि साहेब लय हळव्या काळजाचा आहे. तर जज साहेब, आजच्या काळात जिथं माणूस स्वतःच्या पेक्षा पलीकडचं जगाचा विचार करत नाही, तिथं आमचा हा गोपाळ माणसाच्या छोट्या मोठ्या मदतीला लगेच धावून गेलाय. अहो, इथं बसलेलं कोणाला बी विचारा की तुम्ही. अहो, स्वतःचा जीव धोक्यात घालून यानं बारक्या बारक्या पोरांना आगीतनं वाचवलंय. अहो, देवकार्याला भली मोठी रक्कम अशीच दान म्हणून दिली, वर्गणी म्हणून. म्हणून हा गोपाळ आमच्यासाठी फक्त आमचा मित्र नाही, तर आमचा देव माणूस आहे. जज साहेब, हा मंगेश, माझ्या दुकानाच्या बाजूला याचा सलून आहे. मंग्या, तर तुझं माझ्या दुकानावरती येणं जाणं असायचं का? होय, दिवसभरातनं 2 राऊंड मारल्याशिवाय चेनच पडत नाही मला. आता तू दुकानावर यायचा म्हणजे माझी पत्नी लालीजी तिथे असायच्या, तेव्हा त्यांच्याकडे बघून किंवा माझ्याकडे बघून असं कधी वाटलं का आमच्यात वाद आहे बाबा, प्रेमच नाही, असं कधी वाटलं? काय आहे ते खरं खरं सांगा, आमच्यातलं वागणं कसं होतं? लाली वहिनींबरोबर वागणूक तर दृष्ट लागून असंच होतं. आणि दृष्ट लागलीच बघा. बायकोवर प्रेम करावं का नाही तर गोपाळ सर, नाही तर करूच नाही. लय जपायचा गोपाळ वहिनीला. मग काय तर आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलंय. लय जीव लावत होता गोपाळ वहिनीवर. धन्यवाद मंगेश, तू येऊ शकतोस. बरोबर सर. जज साहेब, माझ्या मित्रांच्या साक्षींवरून एक गोष्ट तरी लक्षात आली असेल. माननीय वकील साहेबांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या बायकोला मारझोड करायचो, आमच्यात प्रेम नव्हतं, हिंसा करायचो. आता माझ्या मित्रांचे साक्ष ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की आमच्यात प्रेमच नाही बाबा, की हिंसा करतोय, मारझोड करतोय? ॲडव्होकेट युगंधर प्रताप, तुम्हाला काही उलट तपासणी करायची? नाही विनोद. आज काय झाले काय माहित. आज एक सुधी डाव लागणं झाले. सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं तर काय माहित. मी सांगू का? अरे तू जस तोंड बघितला असशील तू. बडबड कमी करा, पहिल्यांदा पत्ते टाका पुढं. जित्या भाऊजींनी पोस्टर कुठे ठेवलं असतील?